शिपला राहू नका, घरी या. हा का, बरं बरं, नाही नाईट मारत. हे घ्या डबा जावा. हा बोल ना. घरी आलाय 3 दिवसासाठी. हा बर बर. हा का, हा चालतंय. ऐक ना, हा फौजी आलाय तर आता 3 दिवस मी काय कामाला जाणार नाही. मी आलो फौजीकडून. अहो का मला का सुट्टी मारताय? आल्यावर सांगतो तुला. बाई ह्या नवऱ्यात फौजी आले की काय होतात काय माहिती, सुट्ट्याच मारतात नुसतं कामाला. काम धंदा ही काय बघतच नाही तू. बरं प्रगती, आपल्या फ्रीज मध्ये भाजीपाला आहे ना? हाय की, काय करायचं आहे? अगं ऐक ना, ताई चालल्या होत्या गावात भाजीपाला आणायला. मी म्हणलं ताई राहू द्या, फौजी एक तर 3 दिवस येते तर तुम्ही त्यांच्याजवळ थांबा. मग मी काय करतो, ही भाजी देतो त्यांना आणि नंतर काय करतो, येतो आणि मग त्यांचा भाजीपाला आणून देतो त्यांना. तुम्हाला काय कळतं बिळतं का नाही हो? हा, एक तर 3 दिवस कामाला सुट्टी मारली ती मारली आणि वरून घरातला भाजीपाला बी घेऊन चालला त्यांना द्यायला. हा, काय स्वतःचं नुकसान बिकसान बघता का नाही काय? अगं लहानपणापासून आम्ही एकत्र मोठं झालो ग, फौजी मी. ओ तू काय अहो पण मित्र बी एवढा बी डोक्यावर घेऊन बसायचा नसतो. तू शांत राहा बरं. काय शांत राहा, हे बाबा तर कधी कुठली गोष्ट ऐकूनच घेत नाही. नुसतं फौजी फौजी करते तर स्वतःचं नुकसान काय दिसत नाहीच. मम्मा, हे फुल छान आले बघ ना. प्रगती ऐक ना, फौजीच्या घरी आत्ताच भाजीपाला बी आणलाय आणि आपल्या घरी बी आणलाय. तेवढं शेवग्याची शेंग करून देऊ की. त्या दिवशी फौजीने मी नव्हती का खाल्ली आणि फौजीला लई आवडली होती अगं. तेवढी करून देऊ ना, लई भारी बनवते अगं तू. बाद झाली तुमची नाटका. तुम्ही आता 3 दिवस कामावर सुट्टी मारली ती मारली, त्याच्या पुढं करताय ती करताय आणि 3 असताना बी त्याच्या फॅमिली समोर पुढं करताय. तुम्हाला बी काय फॅमिली बिमिली आहे का नाही? हा, का बरं करताय तुम्ही एवढं पुढं? हा, स्वतः करता ते करता. आता मला बी करायला माझ्याच्याने जमणार नाही पुढं करणं. तुम्हाला करायची हाताने करा भाजी आणि द्या त्यांना नेऊन फौजींना. हा, ती जेव्हा जातात बॉर्डरवर तेव्हा बी त्यांच्या फॅमिलीची काळजी घेता, त्यांच्या आईवडिलांची काळजी घेता, त्यांना काय पाहिजे काय नको हे बघता. जरा स्वतःचा बी विचार करा की स्वतःला बी फॅमिली आहे की. स्वतःच्या बी लेकरा बाळांचा विचार करावा जरा. नुसतं फौजी करू नये. तर हिला कसं समजावू? अहो पप्पा, तुम्ही सारखं फौजी करता. फौजी म्हणजे काय व? आता सांगा तिला, कामावर दांड्या मारून फौजीच्या पुढे हमाली करायची आणि पुन्हा फौजी बॉर्डरवर गेले की त्यांच्या फॅमिली पुढे हमाली करायची. सांगा आता तिला. बस भरपूर झाला हा तुझं. मी सकाळपासून बघतो तू फौजी बद्दल लय बोलतीये. तुझी सुखानं झोपतीस ना, त्याचं कारण माझा फौजी आहे. की जी भारत देश सुखानं जगतोय सुखानं झोपतोय त्याचं कारण आहे माझा फौजी. परे बाळा, तू विचारतेस ना की फौजी म्हणजे काय असतं. बाळा, फौजी म्हणजे ना बाँड्रीवर स्वतःचा जीवाचा विचार न करता त्या दुश्मनाच्या गोळ्या छाताडावर घेणं आणि आपल्या भारत देशाला सुखाची झोप मिळवून देणं. हा का पप्पा, आपण त्यांच्यामुळं सुखाची झोप घेतोय? हा बाळा, फौजीमुळेच आपण सुखानं झोप घेतोय. आणि ही गोष्ट तुझ्या आईच्या खोपडीत घाल जरा तुझ्या शब्दाने. महिनाभर जरी फौजीने दांडी मारली ना त्याच्या कामावर, तर महिनाभर मी सुद्धा दांडी मारन आणि त्याच्या सेवेत हजर राहील. आणि त्याच्या फॅमिलीसाठी निम्या रातचं सुद्धा उठायला तयार आहे त्यांच्या कामासाठी. अरे त्या फौजीच्या आईबापाचं कौतुक करेल ना तेवढं कमीच आहे. बॉन्ड्रीवर पाठवण्यासाठी ना वाघाचं काळजी लागतं, वाघाचं. अरे आपलं लेकरू पुण्या मुंबईला कामाला जरी गेलं ना तर आपण रात्रंदिवस फोन करतो की बाळा कसा आहेस, ठीक आहेस. एका वाघाला जन्म देण्यासाठी ना वाघाचंच काळीज लागतं. समजलं का? तू जसा विचार करतेस ना तसंच साईडच्या लोकांचं बी तसंच विचार आहे. कुठं पूर आला आर्मीला बोलवा, कुठं देशावर संकट आलं की आर्मीला बोलवा. आणि 26 जानेवारी 15 ऑगस्टला कुणाला आठवण येत नाही त्यांची की त्यांच्या हातानं झेंडावंदन करावा. सॉरी अहो, चुकलं माझ्याकडून. समजायला मला जरा वेळच गेला. पण आता इथून पुढं असा फौजींबद्दल कधीच विचार करणार नाही. आणि तुम्ही 2च मिनटं थांबा. फौजींना आवडत ना आई छानपैकी शेवग्याची शेंगाची झणझणीत भाजी करते. बर चल, उशिरा का होईना तुला कळलं. फौजी वाट बघताय माझा, मस्त भाजी कर चल. मित्रांनो, जर तुमच्या शेजारी फौजीची फॅमिली राहत असेल तर त्यांनी सांगितलेल्या कामाला टाळाटाळ कधी करू नका. कारण आपल्या सुखासाठी त्यांचा मुलगा बाँड्रीवर जीव द्यायला सुद्धा तयार असतो आणि आपण साधं एक काम करू शकत नाही त्यांचं. तर प्लीज फौजी फॅमिलीला सपोर्ट करा.